प्रवास फक्त रोडचा नाही तर श्रद्धेचा होता. म्हणून सकाळी मी लवकर उठले आणि यल्लमाच्या डोंगराला जाण्यासाठी निघाले. सकाळी लवकरच इथे येऊन पोचले होते, तर इथं इतकी गर्दी होती ना. ही देवी पूर्ण कर्नाटकातील लोकांच्या घरची कुळदेवी पण आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून आणि बऱ्याच ठिकाणातून ह्या देवीच्या दर्शनाला खूप लोक येतात. खूप लोकांची घरची कुळदेवता आहे. माझ्या पण घरची श्री रेणुका यल्लम्मा देवी माझ्या घरची पण कुळदेवी आहे. सकाळी इथं आलो तर बघते तर काही इथलं वातावरण इतकं सुंदर होतं. हे समोर इथं असं पवनचक्क्या वगैरे फिरत त्याला दिसत होत्या आणि हे सगळे दुकानं पण इतकी उघडली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली चालत आलो. वरच्या साईडला आम्ही गाडी लावली होती. डोंगरामध्ये आत आल्यावरती शिखर बघून नारळ फोडायचं असतं, म्हणून ते एवढं करून घेतलं. त्याच्यानंतर खाली आलो उतरून. आणि आता तर शिखर इथून लांबनं दिसतच नाही, पूर्ण खाली यावं लागतं. त्याच्यानंतर कोणी कोणी ना खालीच निंब नेसून वरती डोंगराला येतात आणि इथे येऊन परड्या भरतात. आम्ही तसं काही करत नाही, डायरेक्ट देवीच्या दर्शनालाच येतो. सौंदती यल्लमा देवीची महिमा खरंच खूप मोठी आहे. इथं खरंच इतकी गर्दी असते ना, वर्षाचे 12 महिने ह्या देवीला गर्दी असते. आणि आता कालचा दिवस तर रविवारचा होता, तर खूप गर्दी होती. आम्ही बघितलो लाईन मध्ये जायचं, खरं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही ना पास काढूनच आत एंट्री केलो. आणि आम्हाला खरंच छान दर्शन वगैरे पण झालं. खरं आजूबाजूला इतकी गर्दी होती आणि इतकं छान वाटत होतं ना, सकाळचं वातावरण होतं, सगळं फ्रेश वाटत होतं. माझ्या घरची कुळदेवता यल्लम्मा आहे, म्हणून आम्ही दरवर्षी डोंगराला येतो आणि डायरेक्ट वरतीच येतो. येऊन देवीची ओटी वगैरे भरून जातो. तुमच्या घरची देवी कोणती आहे हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आतल्या बाजूने हे शिखर इतकं सुंदर दिसत होतं देवीचं. आणि आता बाहेरून शिखर दिसायचं तेवढं जरा कमी झालं आहे. खरं ह्या आतल्या साईडून मी कॅप्चर करायचा प्रयत्न केले. हे सगळं आतून होतं, कारण की आम्हाला तिकीट काढून आम्ही आलो होतो, म्हणून आम्हाला लवकर आत सोडले. त्याच्यानंतर देवीची ओटी भरायची होती. ह्या 2 साड्या आहेत, माझ्या मम्मीनं आणि मी मिळून घेतले. देवीची ओटी भरायची होती. ही माझी मम्मी आहे. परत हे बघू शकता, तिथूनच किती सुंदर आतून गाभारा वगैरे दिसायला लागला आहे. कारण की आत ना देवीच्या गाभाऱ्यात आम्ही फोटो व्हिडिओ काढू शकत नाही, म्हणून हे बाहेरनंच मी थोडंसं घ्यायचा प्रयत्न केले. हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आत पण आम्हाला असं सोडले होते, खरं गर्दी आतल्या साईडनं पण खूप होती. ह्या साईडून मी इतकं सुंदर वाटत होतं ना, हे कुंकू भंडारा, देवीच्या साड्या, ओटी, नारळ हे बघून ना सकाळी खरंच खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येत होती इथं आल्यावरती. डोंगरावरती आले ना खरंच मला खूप छान वाटते. मी लहानापासून इथं डोंगरावरती येत असते. आणि इथं बघा हे कसे बसलेत हे माकडं. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आले ना, इथं महादेवाचं मंदिर पण आहे. महादेवाचं मंदिर, परशुरामाचं मंदिर, एक्कय्या जोगय्याचं मंदिर, मातंगीचं मंदिर, खूप आत मंदिर आहे तिथं. सगळे देवाचं आम्ही दर्शन वगैरे घेतलो. त्याच्यानंतर तिथंच ना परशुरामाच्या बाजूलाच ना एनुकुंडाचं पाणी देखील आहे. तिथं पण जाऊन लोक आंघोळ वगैरे करतात. कोणी तिथून पण निंब नेसतात, तिथून पण दंडवत वगैरे घालतात. त्याच्यानंतर आम्ही तिथं पण गेलो. तिथं खूप छान वाटते. त्यांनी असं पाणी आमच्या अंगावरती गोसतात ना, ते बघून खरंच खूप छान वाटते, मस्त वाटते. म्हणजे आम्हाला फ्रेश म्हणजे हे करतात, ते पवित्र करतात इथं आल्यावरती. आणि तिथूनच लोक खूप सारं पाणी वगैरे पण घेऊन जातात. ते पाणी खरंच त्या पाण्याला खूप महत्त्व आहे. परशुरामाच्या तिथून पाणी येते ना, ते खूप महत्त्वाचं पाणी आहे ते. म्हणून दरवेळेला मी इथं जेव्हा येते ना, ती बाटली भरून पाणी घेऊनच जाते. सकाळची वेळ होती तरी पण इतकं वातावरण गरम होतं ना, इथं इतकी गरमी वाटत होती इथं सकाळी. आणि असं क्लायमेट पण ढगाळ होतं, तरी पण खूप गरमी होती. हे आहे एनुकुंडाचं पाण्याचं कुंड आहे इथं. इथं खूप छान वाटते. त्याच्याच बाजूला परशुरामाचं मंदिर आहे. परत वापस यायचा प्रवास चालू झाला, कारण की सकाळी लवकर गेले होते म्हणजे दुपारपर्यंत आणि परत आम्ही घरी पोचायचं होतं. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून देखील सांगा तुमच्या घरची कुळदेवता कोणती आहे. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.